सध्या चैत्र नवरात्रीचा उत्सव संपूर्ण भारतात साजरा केला जात आहे। आसामच्या गुवाहाटी स्थित कामाख्या देवी मंदिरावर लोकांची विशेष श्रद्धा आहे। चैत्र नवरात्रीचे औचित्य साधून मीरा भाईंदर शहरातील समाजसेवक प्रदीप जंगम यांनी भाईंदरच्या नर्मदा नगर येथे हुबेहूब कामाख्या देवीच्या मंदिराची संरचना केली आहे। यामुळे मीरा भाईंदर शहरातील भाविकांना इथूनच कामाख्या देवी मातेच दर्शन होणार आहे। या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रांग लागली आहे। समाजसेवक प्रदीप जंगम व या मंदिरात आलेल्या भाविकांकडून या मंदिराबद्दल जाणून घेऊयात की त्यांचे काय मत आहे। दरवर्षी चैत्र नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून वेगवेगळ्या कुलदेवींचं दर्शन देण्याचा आमचा हा प्रयत्न असतो या ठिकाणी आणि गेल्या 13 वर्षापासून आपण या ठिकाणी हा उत्सव साजरा करत असतो। महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठ असणाऱ्या कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी झाली, सोलापूरची तुळजाभवानी झाली, नाहूरची रेणुका झाली, यांची स्थापना या ठिकाणी आपण केलेली होती। गुजरातमधल्या सुद्धा कोडियार माता झाल्या, चामुंडा माता झाली, अशा आपण वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक शक्तिपीठ जेवढे आहेत, पाकिस्तानची इंग्लज झाली, असे आपण प्रत्येक स्वरूप या ठिकाणी स्थापन करत असतो। उद्दिष्ट फक्त एवढंच आहे की प्रत्येकाला आपापल्या गावाला जायला जमत नाही। प्रत्येक या शहरामध्ये भरपूर अशा अनेक राज्यातील अशी लोकं राहत असतात। काही लोकांची अशी आता मागणी असते की आमच्या पण हिमाचलमधली जी देवी आहे ज्वालामुखी देवी त्याची स्थापना करावी। आमचे साऊथमधले सुद्धा जे साऊथ इंडियन आमचे लोक आहेत त्यांचेसुद्धा कटिला माताचं या ठिकाणी स्थापना करावी, अशासुद्धा असतात। त्यामुळे कसं असतं की प्रत्येक वर्षी आपण प्रत्येक समाजातील लोकांच्या कुलदेवतेचे दर्शन या ठिकाणी आम्ही करत असतो आणि आमचा प्रयास आहे की 51 शक्तिपीठे जेवढी आहेत या 51 शक्तिपीठाचं महात्म्य काय आहे हे लोकांपर्यंत आम्हाला पोचवायचं असतं आणि तो आमचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही निरंतर करत आलेलो आहोत। लोकांचा म्हणजे आता कसं की देवाचा दरबार आहे म्हटल्यावरती लोक तर जिकडे त्यांना आसामला जायला भेटत नाही तर त्या ठिकाणी येतात। मागच्या वेळेलासुद्धा वैष्णोदेवी होती, या वैष्णोदेवीलासुद्धा जायला ज्यांना जमलं नव्हतं त्यांनी या ठिकाणी येऊन दर्शन घेतलेलं होतं। त्यामुळे लोक धन्य होऊन जातात की एवढ्या लांब न जाता हुबेहूब तेच दर्शन। आणि एक मीरा शहरात आपल्या देशात अशी अवस्था आहे की एक अर्धा मिनटंसुद्धा देवाचं दर्शन दिलं जात नाही, परंतु इथे आपल्याला 1-1 तास उभं राहून दर्शन देता येतं। त्यामुळे ही कुठली तरी एक सिस्टम जी चालू केलेली आहे की VIP आले की त्यांना लाईनीमध्ये उभं राहायचं नाही, लाईन लावून VIP पास हे करून ही सगळी संस्कृती आपण बंद केली पाहिजे। कारण देवाचं दर्शन देवाच्या समोर सगळे समान आहेत। त्यामुळे कोण नगरसेवक, कोण खासदार, कोण आमदार अशा लोकांना, कोण पोलीस ऑफिसर अशा लोकांना डायरेक्ट दर्शन देतात जे लाईनीत 4-4 तास उभे आहेत। तर ही आणि 1000 रुपयाचा पास काढा मग लगेच तुम्हाला गाभाऱ्यात दर्शन, मूर्तीला हात लावून देणं या सगळ्या प्रथा बंद झाल्या पाहिजे। प्रथा नाहीत या, ही सगळी एक व्यावसायीकरणाचं एक माध्यम आहे, हे माध्यम कुठेतरी बंद झालं पाहिजे। त्यामुळे लोकांचा असाच प्रतिसाद आहे की तिकडे आम्हाला कमीत कमी अर्धा मिनटंसुद्धा उभं राहून दिलं जात नाही, परंतु या ठिकाणी आम्हाला 1-1 तासभरसुद्धा इकडे कोणी बोलायलासुद्धा नसतं की बाबा देवीची कशी पूजा करावी। ज्यांना सजवायची असते, देवीला मेहंदी लावायची असते ते मेहंदीसुद्धा लावू शकतात, कुंकवाचा मळवट भरायचा असं मळवसुद्धा भरू शकतो, साडी घालायची असते ते साडीसुद्धा घालू शकतो। त्यामुळे सर्व जी सेवा करायची आहे त्यांना तेवढं आपण मोकळी देतो। आज इथे 51 शक्तिपीठांपैकी आता नवमीचे सण जे चालू आहेत, नवमीची जी स्थापना झालेली आहे गावोगावी आणि ठिकठिकाणी, इथे प्रदीप जंगम साहेब जे एक थोर सामाजिक कार्यकर्ते आहेत की लोकांसाठी झटणारे, आणि विशेष म्हणजे आज जे इथे त्यांनी खूप हा चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे की आपण तासनतास आपण लाईनीमध्ये 51 शक्तिपीठांपैकी जिथे दर्शनाला जातो तिकडे आपण लाईनीमध्ये 1-1 तास असतो, परंतु मी इथे आसपासच्या सगळ्या महिलांना, सगळ्या लोकांना सांगेन की इथे येऊन त्यांनी हे दर्शन घ्यावे आणि खरोखर खूप छान कामाख्या देवीचं इथे जे कामाख्या देवी या शक्तिपीठाचं जे इथे उद्यापनाच्या ह्याच्यामध्ये स्थापना जी केलेली आहे त्या शक्तिपीठाची खूप छान आहे, बघण्यासारखी आहे आणि सर्वांनी इथे येऊन दर्शन घ्यावे हमखास ही मी सर्वांना विनंती करते। आणि आज हा मेसेज आहे सर्वांना पोचवण्यासाठी की नवदुर्गा नवमी आणि 51 शक्तिपीठांचं जे आज इथे स्थापना झालेली आहे हे सर्व समभाव म्हणजे प्रत्येक समाजाच्या देव्या आपण इथे एकत्र आज इथे दाखविण्यात आलेल्या आहेत। तर हा सर्वांसाठी संदेश आहे की सर्वांनी एकत्रित येऊन आपण इथे हा जो प्रोग्राम आहे हा खूप मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने इथे साजरा करावा।